हात कुठे माझं? हाय बोल. ही थंडी कावा बंद होणार? याच्यामुळे सारखंच मोतायला लागतंय. आणि आता जर थांबवून ठेवली का नाही तर मग रातचा हात रंगवलं होईल. अच्छा होय, हिच्या गोरण्यानं घाबरलो ना मी. ऐक आता जर मम्मीला उठवाय गेलो तर लय वरडेल, आणि जर नाही उठवलं तर माझं काय खरं नाही. ए मम्मी अगं उठ की. अगं मम्मी मला लई जोरात मुतायला लागली, उठ की लवकर. जा की बघ. अगं चल की मम्मी. सोन्या अगं मम्मी चल की. झोप लागली होती तवर मोडलीस. जोरात लागली. टोन्या हळूच बोल की. किती चांगलं स्वप्न बघत होते मी, सगळं मोडलं. इकडे आजी तर नुसतं डीजे वाजल्या गजत घोरत असते. आणि तुझा एक आवाज हिरोईन भी नहीं बनने देते मुझे सपने में. मम्मी चल की लवकर. मम्मी जा ना त्याला घेऊन, नाही ते तर चड्डीवाली करायचे. चल टोन्या. लवकर जाऊन दे. टोन्या शीटर नीट वर कर, नाहीतर वल्ल करशील. आणि हिथं काय, तिकडे जा की जरा. हा ग मम्मी मी रोज इथंच करतो. जातो कोण येत? नाही जातो, पण माझ्यावर बोलत राहा म्हणजे मला कळल तू इथंच आहे म्हणून. जा आता. हा जातो. मम्मी हायस ना ग? अरे हाय बाबा, आवर लवकर. झाली ना? होय. परत उठवलं तर बघा. हा जा, जाऊन झोप जा. हा होय झोपतो. ती पैशाची बंडलं मोजत बसत जाऊ नकस. जरा पूर्वी उभी ध्यान दे. त्या डॉक्टरचं तिचं काहीतरी चांगलंच चाललंय बघ, नाहीतर घरचा वैस करून घेशील त्याला. मम्मी अशी थंडीची का बाहेर बसलीस? आत का नाही आली झोपायला? अगं झोपीनं झाली. तुला कसलं टेन्शन आलंय का? टेन्शन असं काय नाही ग, पण तुझी आत्या बघितलंस ना, इनाकारण त्रास देते आपल्याला. आपलं काय बी चांगलं झालेलं बघवत नाही बघ तिला. आज मात्र त्याच्या काय वागल्या ना, त्याचं मला कधी काय वाटलं नाही. पण आज तुझ्याबद्दल जी काय बोलल्या ना, त्याचा लई राग आलाय बघ मला. असं काय बोलली ती? जाऊ दे ना डिंपल, तू नग लक्ष दे. नाही मम्मी, मला सांगा, नाही तर मी झोपणार नाही. अगं काय नाही, वंदी अक्का जाता जाता म्हणाल्या, पुरीवर ध्यान ठेव, नाहीतर तू टाक. राहू दे ग. कळलंय मला ती काय म्हटली असणार. ह्या वंदी आत्याचं काय डोसकं बिस्क फिरलंय का ग? जाग्यावर असत्या तर असं कशाला वागल्या असत्या. त्यांची अशी अद्दल घडवाय पाहिजे ना, म्हणजे त्यांची हाव कमी होईल. आणि माझ्या लेकीबद्दल काय बाय बोलणं बंद करत्या. माझी लेक कमावतीये ना म्हणून इसाळ करत्यात आणि काय बाई बोलत असत्यात. पण मला माहित आहे
माझी लेक लाखात एक आहे. असं काय बी चुकीचं वागणार नाही बघ. मम्मी, आतापर्यंत तुम्हाला लय त्रास दिला ना, नाव खराब होईल असं वागले, पण इथून पुढे नाही मी असं वागणार. आता शहाणी झालीये माझी लेक. हा, मोठी झालीये. चांगला बदल झालाय बघ डिंपल तुझ्यात. तुझं लगीन झाल्यावर नाही बाय करमणार मला. आले का परत माझ्या लग्नावर? तू ना मला हाकलून द्यायलाच बसलीस बघ. मी सांगितलं ना एवढ्यात लग्न करणार नाही. राहिलं हा, पण एवढं चिडतीयस कशाला ग? तुला जवा करायचंय ना तवा लगीन कर. बर चला आज जाऊन झोपूया, बाहेर थंड वाढते बाई. बाय. चला. डॉक्टर, मला यांच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. हे हल्ली सारखी चिडचिड करतात. गेले 2 दिवस मी तुमच्या सोबत होते. मला ना कळतच नाहीये यांना कसं हँडल करू. अहो 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 कुठे हरवलात? हे धरा, खाऊन घ्या. मला हो, काय झालं? का असे वागताय? चालती हो इथून. तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये मला. अशी खोटं बोलणारी, माझ्यापासून गोष्टी लपवणारी बायको नकोय मला. तुमच्यापासून लपवणारी? हो, काय बोलताय तुम्ही हे? मी तुमच्यापासून काही सुद्धा लपवत नाही. दिवसभर जे जे घडतं ना ते सगळं सांगते मी तुम्हाला. किती खोटं बोलणारस माझ्याशी? माझा कंटाळा आला असेल ना तर तसं सांग. काहीतरी घे आणि मारून टाक एकदाच मला. नाहीतर थांब, हे या गोळ्या आहेत ना, या गोळ्या घेऊन मीच संपवतो स्वतःला. अहो, असं करू नका. द्या इकडे. काय करता तुम्ही? काय झालंय तुम्हाला? का असे वागताय? आणि मी काय लपवते तुमच्यापासून? रात्री कोणाशी फोनवर बोलतेस तू? तुला काय वाटतं मला कळत नाही तू कोणाशी बोलतेस ते? कोणता फोन? कोणाशी बोलते मी? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. अहो, तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का? विश्वासाबद्दल तर तू बोलूच नकोस. विश्वासघात केलायस तू माझा. तुझं आणि डॉक्टरचं काय चाललंय ग? माझ्या माघारी रात्री त्याच्याशी बोलते, माझी तक्रार करते. मी नवरा आहे का तो नवरा आहे तुझा? का करतेस हे सगळं तू? सांग ना, का करतेस? निघून जा इथून तू. मला नाही बघायचा तुझा चेहरा. गुड मॉर्निंग डॉक्टर. तुमच्यासाठी गरमागरम चहा. काय डॉक्टर, अहो तुम्हाला एवढं लागलंय, कशाला काम करताय? बसा तिथं, बसा. मी करते खड्या. बसा. काय डॉक्टर, तुम्ही आराम करायचं सोडून ही काम करत बसलाय वे? काय गरज आहे का? अवघड आहे तुमचं. बसा बसा डॉक्टर. थँक्यू डिंपल. तुमचं थँक्यू आहे ना, तुमच्या जवळच राहू द्या. अहो, अजून जखम पण नाही भरली तुमची, तर लगेच काम करायला लागले वय? ते काय बी नाही, तुम्ही आज गपगुमाने इथं आराम करायचा, कुठं बी जायचं नाही. नाहीतर याल बघायला मंजू दीदी आली का नाही. काय म्हणालीस तू? म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मंजू दीदी कलस घेणार आहे ना, ते बघायला याल तुम्ही असं. तुला काय म्हणायचंय हे चांगलंच कळतंय मला. कळतं ना? मग मी आज तुम्हाला आराम करायला लावलाय, ते बी कळलंच असेल. आणि हा, तो चहा गार होऊन जाईल, तो घ्या पिऊन. आत येऊ मे. हिला हिरोईन व्हायचंय.
समोरचा माणूस ऍक्टिंग करतोय हेही कळत नाही. वाह डॉक्टर वाह, हीरो बन सकते हैं आप, हीरो. क्या एक्टिंग कर लेते हो. डॉक्टर संजू, कामात आहेस का? नाही, बोल ना. कसं आहे, बरं वाटतंय ना तुला? हो. बघू तुझी जखम. भरत आली तरी सुद्धा काळजी घे. हो. हे घे, तुझ्यासाठी डबा आणलाय, नंतर खाऊन घे. याची काय गरज होती मंजू? असं कसं? तू माझ्यासाठी किती काय काय करतोस, तेव्हा जर मी असं म्हटलं की याची काय गरज होती तर तुला आवडेल का? तुझ्याशी बोलण्यात मी जिंकणार आहे. आणि इकडे तू बी का, बस ना. हा. काय ग, काय विचार करतेस? संजू, खरं तर माझी जमीन मला डॉक्टरांना विकायची नाहीये, पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत, हट्टाला पेटलेत. तू एक काम करशील, तू आपल्या जमिनीसाठी नवीन गिराईक शोधशील का? थोडी कमी किंमत मिळाली तरी चालेल. मी प्रयत्न करतो. डॉक्टरांची तब्येत कशी आहे का आता? खूप लागलं रे त्यांना, साधं उभा सुद्धा राहता येत नाहीये. मला ना त्यांचं खूप वाईट वाटतंय, त्यांना एवढं लागायला नको होतं. म्हणजे तुला एक सांगायचं होतं. सांग ना. आम्ही त्या दिवशी तुझी जमीन बघायला गेलो होतो ना, त्या दिवशी ऍक्सिडेंट व्हायचं काहीच कारण नव्हतं. डॉक्टरांनी मुद्दाम गाडी स्लिप केली. संजू, काय बोलतोयस तू? हे बघ, मला डॉक्टरांबद्दल आधीच खूप गैरसमज झाले होते, आता आणखीन नाही करून घ्यायचे. तुला खरं सांगू का, डॉक्टर खरंच खूप चांगली व्यक्ती आहे. अगं मीही त्यांच्या बरोबरच होतो ना, मला कुठे जास्त लागलं आणि त्यांनाच कसं काय एवढं लागलं? मग अरे तूच तर म्हणाला होतास ना की ते पुढे बसले होते म्हणून त्यांना एवढं लागलं. हा, मी तेव्हा असं म्हणलो होतो, पण आता मला नीट आठवल्यावर असं वाटतंय की त्यांनी मुद्दामून ऍक्सिडेंट केला होता. संजू, वेड्यासारखी बडबड करू नकोस. हे बघ, तू एक काम कर, तू आराम कर. सध्या तुला आरामाची खूप गरज आहे. आणि हे सगळे विचार ना डोक्यातून काढून टाक. चल, मी जाते, क्लासला उशीर होतोय, मुलं वाट बघत असते. आणि हो, तुझी काळजी घे, टिफिन खाऊन घे. हो. माझा अंदाज सहज चुकत नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. या गोष्टीच्या मुळाशी जायलाच पाहिजे आता. म्हातारी इकडे कशाला येते? सगळं सामान राहील बाजूला आणि ही माझ्या बायकोची चौकशी करत बसेल. त्यापेक्षा लपतूच. अरे हिला तर दिसत नाही, नको तरी बी रिस्क नको, लापायलाच पाहिजे. नाम्या, अरे नाम्या, नाम्या, याला असेल कुठेतरी उकिरड फुकायला. आली तर आता काहीतरी घेऊनच जाते. ए म्हातारे, आता कसा वेळात बाहेर आलास? दे इकडं. काय फुकट आले वे? तशी माय तशी लेख. काल ती वंदी आत्या बी आली होती, असंच सामान घेऊन चालली होती. भांडून पैसे घेतले तिच्याकडनं. काय 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 बोलत होती, बाबूदादांकडून पैसे घे. आता बाबूदादाला त्याचीच उधारी देता येईना, तिची काय देणार आहे? अरे मग मी दिली असती. मी काय मिली होती वय? असं लुगडं झाडलं तर 5-10 हजार निघतात. असं आहे वय? मग वाई जरा लांब झटक.
काय सामानात पडलं ना तर घावणार नाहीत. आणि एवढेच जर का पैसे आहेत ना तर बाबूदारांची उधारी देऊन टाक. तर सगळं तुझ्याच घालते की माड्यावर. उद्या म्हणशील वाडा बी माझ्या नावावर कर. तुला काय पैशातच पुरायचं आहे वय? आता बायको तुझ्या जवळ असती तर म्हणलं असतं तिच्यासाठी साठवतोयस म्हणून. घसरली का गाडी माझ्या बायकोवर? तर तिचं नाव काढायला ती काय गठोर ठेवून गेली वय माझ्या जवळ? सारखा पैसा 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 करतोयस ती. समन्यांना असं फुकट देतो आणि मी भिकायला लागतो. मग साठवून कुठं नेणार आहेस? आता बायको परत येत नसती तुझी. माझी बायको पळाली आहे ना, मी दुसरी बायको घेऊन येईल. परत जर माझ्या बायको बद्दल काय बोललीस तर ना लक्षात ठेव, नाहीतर ना तुझ्या नाहीतर काय रे, तुझी किरडी ढासाळली. तुझ्या किरडीचा मोडला बांबू तुझ्या. तुला पालखीचा निघाला धूर तुझ्या. मला दम देतोस वर. थांब तुझी लाकडात मासनात घालू ते बघा. आजी अगं किती शिव्या देतेस ना मुला. बघ की त्याच्या तोंड कसं चुरू चुरू चाललंय. येळणा वखत आणि कुत्र चाललंय भकत. नामू तू कशाला सर्व आजीच्या नादी लागतोस बरं? मोठ्यांना असं उलट बोलतात का? हा तुला कळत नाही? थांब तुला ना फटकेच देते. हा? बोलशील उलट? बोलशील का सांग? अगं मंजू किती जोरात मारतेस. बोलशील उलट? तू जर सर्व आजीला परत उलट बोललास ना तर एक काठीने फटके देईल तुला, कळला? आजी चल ग. तर मी काय इथं नांदायला आली होय? मिश्री घ्यायला आली होती. ह्याला गिरायकाशी कसं बोलावं ह्याची अक्कल नाही. हम आता सगळ्या गावभरच सांगते ह्याची कुणी उधारी देऊ नका. चल आजी. कसले खोटारडे हो डॉक्टर तुम्ही. मला माहित होतं तुम्हाला काहीच झालं नाहीये. तुम्ही हे सगळं मंजू दीदीला मिळवण्यासाठी, आपण लावलेले चॅलेंज जिंकण्यासाठी करताय ना? खरं बोला. क्या हो गया डॉक्टर? डॉक्टर तू म्हणते ते सगळं बरोबर आहे. म्हणजे सुरेश बापूंना मीच मारलं. तुला सांगितलं पण होतं. मला मंजुळाची जमीन विकत घ्यायची होती आणि तो मध्ये आला. आणि तुला माहिती, जी गोष्ट मला हवी आहे ते मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. कुठल्याही. तुला आठवतंय मंजुळाच्या जमिनीच्या कागदपत्रांवरती सह्या करायच्या होत्या त्या दिवशी तू मला फोन केला होतास, विचारलं होतंस कुठेस. त्यावेळी मी तुला सांगितलं एक महत्वाच्या कामासाठी बाहेर आलं. ते महत्वाचं काम सुरेश बापूंना संपवण्याचं होतं. म्हणजे डॉक्टर तुम्ही तेव्हा इतक्यात एवढं मोठं तोंड उघडू नकोस. बंद कर. अजून बरेच शॉक बाकी आहेत. मंजुळाची जमीन अपशकुनी आहे ही अफवा मीच गावात पसरवली होती आणि लोकांच्या मनात संशय निर्माण केला. ती जागा खरंच अपशकुनी आहे हे पटवून देण्यासाठी मी माझा स्वतःच ऍक्सिडेंट करून घेतला. डॉक्टर तुम्ही पैसा कमवायचा म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते डिंपल. एवढं सिंपल नाहीये ते. वेळेप्रसंगी आपला जीवही धोक्यात घालावा लागतो. आणि तू म्हणतेस मी तुमची पार्टनर आहे, मला हिस्सा द्या. कसं देणार तुला हिस्सा? तू कधी जीव धोक्यात घातलास? सांग ना. डॉक्टर तुम्ही एवढं शातीर आहे माहित होतं, पण एवढं डेंजरस असेल असं नव्हतं वाटलं. हेच तर मी तुला सांगत असतो नेहमी. मला ओळखणं सोपं नाही. जितकं ओळखायला जाशील तितकीच कन्फ्यूज होशील. मी जेवढा चांगला आहे तितकाच वाईट आहे आणि जितका वाईट आहे तितकाच चांगला पण आहे.
हे अचानक पैसे का दिले याचं आश्चर्य वाटलं असेल ना. पार्टनरच ना तू माझी, म्हणून तुला तुझा हिस्सा देतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझ्याकडून जसा पैशामध्ये हिस्सा घेतेस ना, तसा माझ्या प्रत्येक गुन्ह्यात समान हिस्सा असणार आहे. आलं लक्षात? निघ. थांब, मोबाईल घेऊन जा. हाँ थांब. अब क्या है?